नमस्कार. फार वेळ न घालता आजची 4 श्लोक ऐकूया आणि मग त्यातल्या नावांचा एकेका विचार करूया. ऐका 4 श्लोक. सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुजामुनः भूतावासो वासुदेवः सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्तिः शताननः एकोनैकः स वः कः किञ्यत्तत्पदमनुत्तमम् लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः. ऐकलीत? त्यातल्या पहिल्या श्लोकातली नावं तुम्हाला मी वाचून दाखवतोय. सद्गती, सत्कृती, सत्ता, सद्भूती, सत्परायण, शूरसेन, यदुश्रेष्ठ, सन्निवास, सुयामुन. या नावांचा विचार जर करायचा झाला तर सगळ्यात पहिलं सद्गती, श्रेष्ठ बुद्धीने योग्य मार्गावर असलेला आणि नेणारा, सद्गती प्राप्त करून देणारा. या एखाद्या आयुष्यानंतर दुसऱ्या आयुष्यात जाण्यासाठी जो सन्मार्ग लागतो, सद्गती लागते, ती सद्गती तो आहे. तो उत्तम कृती करणारा आहे, सत्कृती आहे. तो सत्ता आहे, अनुभव स्वरूप आहे. आणि सत्ता भेदरहित असली पाहिजे बरं का. सत्ता कशी असली पाहिजे? भेदरहित. एकमेकांच्या मध्ये कुठल्याही कारणाने भेद करणारी सत्ता अजिबात नको असते. त्यामुळं तो अनुभव स्वरूप आहे, अनुभवाने आणि भेदरहित आहे. तो सद्भूती आहे, अनेक रूपात सत्वस्वरूप दिसणारा, अनुभूती देणारा तो आहे, म्हणून तो सद्भूती आहे. तो सत्परायण आहे, तत्वदर्शी सत्पुरुषाचे प्राप्य स्थान आहे. सत्परायण, भक्तिपरायण असं म्हणतो ना आपण, त्यात रममाण होणारा, तसा तो सत्परायण आहे. तो त्या सगळ्या लोकांचं स्थान आहे, सत्पुरुषांचं स्थान आहे. म्हणजे सत्पुरुष आणि तत्वदर्शी अशीच माणसं त्याच्या स्थानामध्ये जाऊ शकतात, असा तो सत्परायण आहे. तो शूरसेन आहे, शूर लोकांची सेना ज्याच्या जवळ असते असा तो शूरसेन आहे. तो यदुश्रेष्ठ आहे, यादव कुळातील सर्वश्रेष्ठ आहे. तो सत्पुरुषांचे आश्रयस्थान म्हणून सन्निवास आहे, सत्पुरुषांचं आश्रयस्थान आहे. तो सुयामुन आहे, यमुना तीरी सुंदर असा परिवार असलेला. आता हे सगळे बहुतेक कृष्णाशी संबंधित आहेत. म्हणजे सांगतायत ते स्वतः पितामह भीष्म आहेत आणि म्हणूनच त्याला ते यदुश्रेष्ठ, सुयामुन असं सगळं म्हणतायत. यमुना तीरावर गोकुळात ज्याचा सुंदर असा परिवार आहे असा तो भगवान विष्णू आहे. पुढचा श्लोक ऐकूया आणि नावं बघूया. भूतावासो वासुदेवः सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथापराजितः. यातलं 708वं नाव आहे भूतावास. पुढे वासुदेव, पुढे सर्वसुनिलय, अनल, दर्पहा, दर्पद, दृप्त, दुर्धर आणि अपराजित अशी त्याची नावं आहेत. भूतमात्रांचं तोच निवासस्थान आहे. सगळी या सृष्टीतली, या विश्वातली प्रत्येक भूत याचं निवासस्थान, आश्रयस्थान तोच आहे. तो वासुदेव आहे. आता इथे वासुदेव पुन्हा नाव आलंय. वासुदेव म्हणजे आपल्या मायेने जगाला आच्छादणारा. त्याची माया या जगावरती पूर्ण आच्छादन टाकते आणि त्या आच्छादनाखालीच हे जग, हे विश्व चांगलं राहतं, सुरक्षित राहतं. त्या मायेने आपल्या जगाला, पूर्ण जगाला, तो आपल्या हा शब्दच योग्य आहे, जगाला आच्छादणारा आहे. तो सर्वासुनिलय आहे. सर्व प्राण्यांचा जीवरूप आधार कोण असेल तर तो आहे. तुम्ही आम्ही जिवंत आहोत. आपल्या जगण्याला, जीवाला आधार कोणता आहे तर तो, म्हणून तो सर्वासुनिलय आहे. तो अनल आहे. अपार शक्ती, नुसती शक्ती नाही, अपार शक्ती आणि संपत्तीने असा तो युक्त आहे. तो दर्पहा आहे. दर्पहा म्हणजे अहंकार नष्ट करणारा. एकदा का तुमच्या मनात अहंकार आला की तुमचा सगळ्याच आयुष्याचा कायापालट होतो. अहंकारी माणूस कधी चांगला असू शकत नाही. दुष्ट माणूसच अहंकारी होतो किंवा अहंकार आला की दुष्टपणा येतो. म्हणून सत्पुरुषांच्या मधलाही आणि खलप्रवृत्तीच्या लोकांच्या मधलाही अहंकार तो नष्ट करतो. 2 उदाहरणं सांगतो. म्हणजे
विषय महाभारतातलाच आहे हा, म्हणून महाभारताची 2 उदाहरणं सांगतो. भीमाला वाटलं होतं की आपण सर्वशक्तिमान आहोत. अशी शक्ती कोणाकडेच नाही. म्हणून भीमाच्या वाटेवरती हनुमान आपलं पुच्छ आडवं टाकून बसले आणि त्याला ते उचलायला सांगितलं. भीमाला उचलता आलं नाही. असं फेकून देऊ वाटणाऱ्या भीमाची सगळी शक्ती पणाला लागली, पण ते गेलं नाही. गर्वहरण झाला, हनुमानाची क्षमा मागितली आणि मग तो सर्वशक्तिमान झाला. मग त्याच्याकडे आलं. आणि या घटनेला प्रमाण म्हणून आत्ताही बद्रीनाथ, जोशी मठाकडून बद्रीनाथकडे जाताना एक मोठं हनुमान मंदिर लागतं, जिथे ती घटना घडली असं सांगितलं जातं. आणि महाभारतातलीच अजून एक घटना म्हणजे अर्जुनाची. माझ्या बाणांनी मी पूल बनवला असता आणि गेलो असतो. रामाला एवढं करायचं काय गरज होती असं अर्जुनाला वाटायचं आणि आपल्या बाणांवरती विश्वास होता. तिथेही हनुमानाने या अर्जुनाचा हा अहंकार तोडला. असे अनेकांचे अहंकार तोडलेत. रावणाला वाटायचं मी महादेवाला घेऊन जायचं आहे तर अख्खा पर्वतच घेऊन जाईल. एक पाय दाबला आणि महादेवानी हनुमानाचा हात, माफ करा, रावणाचा हात पर्वताखाली दाबला. तो दर्प हा आहे, तो दर्प दूर करतो. तो दर्पदपण आहे बरं का. तुम्ही म्हणाल कसं काय दोन्ही शक्य आहे? असंच असतं, दोन्ही आहे. तो दर्पदपण आहे. तो दर्प कोणता आहे? धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांना गौरव देणारा, गौरव प्रदान करणारा. जे सन्मान मार्गावर आहेत, सत्य मार्गावर आहेत, अशा लोकांना तो गौरवसुद्धा प्रदान करतो. तो दृप्त आहे, म्हणजे नित्य आनंदात मग्न असलेला आहे. दुर्धर आहे, हा शब्द पुन्हा आला आहे. दुर्धर म्हणजे जिंकण्यास कठीण असलेला, प्रवेश करण्यास कठीण असलेला. पण हा दुर्धर इथे त्याच्या आपल्या हृदयात धारण करण्यास कठीण असलेला आहे. ईश्वराला हृदयात धारण करणं सोपं नाही आहे. त्याच्या सगळ्या आदेशांना पाळावं लागतं. म्हणून तो दुर्धर आहे आणि तो अपराजित आहे. कोणाकडूनही पराभूत होऊ शकत नाही असा तो आहे. आजचा 3रा श्लोक आपण ऐकूया आणि त्यातली नावं बघूया. विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्तिः. या श्लोकातली नावं त्याच्या मूर्तीचं वर्णन करणारी आहेत. आधी सांगून ठेवतो, म्हणजे मी त्या क्रमानं वाचत नाही आहे, नुसती नावं सांगतोय. विश्वमूर्ती, महामूर्ती, दीप्तमूर्ती, अमूर्तिमान, अनेकमूर्ती, शतमूर्ती, शतानन आणि अव्यक्त अशा स्वरूपाचा आहे. मी अव्यक्त नाव शेवटी घेतलं आहे. हे मध्ये आहे पण ते मी शेवटी घेतलं आहे. तो विश्वमूर्ती आहे, तो विश्वाची मूर्ती आहे, तो महान मूर्ती आहे, तो दीप्तमूर्ती आहे, तेजस्वी, डोळे दिपवून टाकणारी, दीप्त होणारी ती दीप्त मूर्ती आहे. तो अमूर्तिमान पण आहे. काय गडबड आहे बघा. तो विश्वमूर्ती आहे, तो महामूर्ती आहे, तो दीप्तमूर्ती आहे आणि तो अमूर्तिमान पण आहे. त्याची तो मूर्तीत सामावला जाऊ शकत नाही. बरं, अमूर्तिमान आहे आणि पुन्हा म्हटलंय अनेक मूर्ती आहे. पुन्हा म्हटलंय शतमूर्ती आहे. अनेक मूर्ती, शतमूर्ती, दीप्तमूर्ती, महामूर्ती, विश्वमूर्ती आणि अमूर्ती. तो सगळा आहे. तुम्ही पाहाल तसा, पाहाल तिथे, जशी कल्पना कराल तसा, त्याची चतुर्भुज कल्पना करा, तो तसा उभा आहे. तो द्रौपदीला वस्त्र देण्याच्या रूपात उभा आहे. तो कृष्णाला हाती शस्त्र न घेता मार्गदर्शक म्हणून उभा आहे. तो भीमाला, जरासंधाला मारायचं कसं, दुर्योधनाला मारायचं कसं याची सूचना देताना उभा आहे. तुम्ही मनात कल्पना करायची आहे त्याने कसं दिसलं पाहिजे याची, आणि तो तुम्हाला तसा दिसतो. तो शतमूर्ती दिसतो, तो शतानन दिसतो, 100 चेहऱ्याचा सुद्धा दिसू शकतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तो अव्यक्त आहे. बघा, मी तो एवढ्या मूर्तीने युक्त आहे असं मी म्हणतोय आणि पुन्हा तो अव्यक्त आहे म्हणतोय. काय हे? खरंच त्याच्या रूपाचं वर्णन करता येऊ शकेल? नाहीच करता येत. त्याच्या रूपाला आपल्या शब्दांचा साठा अगदी अपुराच पडेल, अगदी अपुरा पडेल असं त्याचं रूप आहे, असा त्याचा चेहरा आहे. म्हणून तो अव्यक्त सुद्धा आहे. सर्व मूर्तींच्या मध्ये असून तो त्यात नाही, तो अमूर्त पण आहे. हीच तर विशेषता आहे माझ्या हिंदू धर्माची.
माझ्या सनातन धर्माची. तो ज्याला जसा हवाय ना तसा दिसतो. म्हणजे आमच्याकडे निंबार्काचार्य आहेत, आमच्याकडे अद्वैत संप्रदाय आहे, आमच्याकडे द्वैत परंपरा आहे, आमच्याकडे उपनिषद आहेत, आमच्याकडे सांख्यशास्त्र आहे, आमच्याकडं वैष्णव संप्रदाय आहेत, आमच्याकडे शैव संप्रदाय आहेत. संप्रदाय कोणताही असो, तो ज्यांना जसा हवाय तसा दिसतो. तो अनेक मूर्ती आहे, तो विश्वमूर्ती आहे, तो महामूर्ती आहे, तो दीप्त मूर्ती आहे आणि तो अमूर्तिमान पण आहे. पुढचा श्लोक ऐकूया. एको नैकः सवः कः किञ्यत्तत्पदमनुत्तमम् लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः. यात बघा पुन्हा असंच आहे गडबड, जशी मागच्या श्लोकामध्ये झाली ते इथे चालू आहे. खरं तर आपला गोंधळ उडतो हे ऐकताना. मुळात हे गोंधळ उडवण्यासाठी नाही आहे, आपल्या मनातला वैचारिक गोंधळ कमी करण्यासाठी आहे. नावं सांगतो अगोदर, मग तुमचा गोंधळ सुरू होईल आणि तो गोंधळ आपण कमीही करू. एक, त्याचं नाव आहे एक. पुढचं नाव आहे नैक. एक नैक. सव कह किम यत तत् पद्मनुत्तम लोकबंधू लोकनाथ माधव भक्तवत्सल. ही एवढी नावं आहेत. एक नैक, एक अद्वितीय, दुसरा नाही, तो एकच आहे. नैक अनेक रूपांचा आहे. एकही आणि नैकही आहे. तो अद्वितीय आहे, तो एक आहे, पण अनेक रूपांचा आहे. तुम्हाला वाटेल त्या रूपात तुम्ही सजवलेला आहे. तुम्हाला वाटेल त्या रूपात. तो संकटमोचक वाटावा, तो धनधान्य भरपूर देणारा वाटावा, तो सुख देणारा असावा. तो कधी बद्रीनाथ होतो, कधी केदारनाथ होतो, तर कधी जगन्नाथ बनून येतो, तो कधी सोमनाथ होतो. अनेक रूपात आहे तो, अनेक रूपांच्या मध्ये. तुमच्या मनातल्या तुम्हाला भावणाऱ्या कल्पना, तुम्हाला आवश्यक असणाऱ्या कल्पना तुम्ही कल्पत जाता आणि त्या एकालाच नैक रूप देत जाता, अनेक रूप देत जाता. तो सोमयज्ञ स्वरूप पण आहे, म्हणून तो सवा आहे, तो क आहे, तो सुख स्वरूप आहे, तो ब्रह्मस्वरूप आहे, तो किम आहे, तो यत आहे, तो स्वयंसिद्ध आहे. आता कळलं? सगळं कळत जातं आपल्याला. म्हणजे तो एक आहे, नैक आहे, कारण तो सोमयज्ञ स्वरूप आहे, तो सुखस्वरूप आहे, तो ब्रह्मस्वरूप आहे, तो स्वयंसिद्ध आहे, तो विस्तार करणारा आहे आणि तो पदमनोत्तम आहे, म्हणजे मुमुक्षूंना प्राप्त होणारे उत्तम पद देणार आहे. तुम्हाला जे जे हवंय ते देणार आहे. म्हणून कोणत्याही श्लोकाची फलश्रुती वाचा. खरं तर फलश्रुतीसाठी श्लोक म्हणू नयेत, या मताचा मी आहे. म्हणजे तुम्ही संकटनाशन स्तोत्र वाचताय तेव्हा तुम्हाला वेगळंच काहीतरी, विद्यार्थी लभते विद्या, पुत्रार्थी लभते पुत्रा, विद्यार्थी लभते विद्या, मोक्षार्थी लभते गतिम. पुत्राच्या इच्छुकाला पुत्र मिळणार आहे, विद्यार्थ्याला विद्या मिळणार आहे, मोक्षार्थ्यांना मोक्ष मिळणार आहे. तो सगळं काही देतोय. तो एक आहे, पण तो सगळं काही देतो आहे. म्हणजे तुम्ही कधीही त्याचं स्मरण करा. दिवा वा यदी वा रात्रो विघ्न शांतीर भविष्यती. हे तर आहे. तो सगळ्या रूपांच्या मध्ये तुम्हाला दिसतो, पण आहे तो एकच. तो लोकबंधू आहे. तो लोकबंधू आहे, सर्व लोकांचा बंधू आहे. तो लोकनाथ आहे, तो सगळ्या लोकांचा स्वामी आहे. तो माधव आहे, माधव म्हणजे मधुकुळात जन्मलेला आहे. आणि तो भक्तवत्सल आहे. आपल्या भक्तांवरती असं प्रेम करतो की तुम्ही मागावं आणि त्यांनी द्यावं. तुम्ही म्हणावं मला हे पाहिजे आणि त्याने ते द्यावं. असा तो भक्तवत्सल आहे. आपल्या भक्तासाठी वाटेल ते करायला तो तयार होतो. माऊलींनी तर खूप छान सांगितलंय, तो वल्लभामी कांतो. माझा भक्त खरंच माझ्यावर प्रेम करणारा असेल, तो नवरा झाला आणि त्याला बायको अपेक्षित असेल, तर मी बायको व्हायला तयार आहे. इतका तो भक्तवत्सल आहे. या भक्तवत्सल भगवान विष्णूला प्रणाम करून आजच्या भागात थांबूया आणि उद्या आणखी काही नावांचा विचार करूया. नमस्कार.